आचारसंहिता लागू असतानाही सोलापुरात सत्तेचा माज, आमदारांच्या नावाचे बॅनर झळकून नियमांना हरताळ। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कालपासून आचारसंहिता लागू केली असताना शहरात सत्ताधाऱ्यांकडून नियमांना खुलेआम तितांजली दिली जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। दत्तनगर परिसरात भाजपाचे आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या नावाने आणि निधीच्या उल्लेखासह भले मोठे बॅनर लावण्यात आल्याने आचारसंहिता भंगाचा गंभीर प्रकार उघडीस आला आहे। या बॅनरवरून स्पष्टपणे आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या निधीतून काम चालू आहे असा मजकूर असून संबंधित आमदारांची छायाचित्रे आणि राजकीय ओळख ठळकपणे दर्शवण्यात आली आहे। आचारसंहिता काळात अशा स्वरूपाचे फलक, बॅनर किंवा प्रचारात्मक साहित्य लावणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे सरळ उल्लंघन असल्याचे कायदेपंडितांचं मत आहे। आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक, विकास कामावरचे नाव, फोटो किंवा निधीचा उल्लेख किंवा प्रचारात्मक स्वरूपाचे बॅनर हे सर्व काढून टाकणे बंधनकारक असते। मात्र या प्रकरणात नियमाचे पालन न करता जाणीवपूर्वक बॅनर लावण्यात आल्याने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे हा बॅनर मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आला असताना देखील महापालिका प्रशासन, निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आचारसंहिता फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे। आचारसंहिता काळात अशा प्रकारचे बॅनर लावणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणणे, सत्तेचा गैरवापर करणे, लोकशाही मूल्यांना तडा देणारे कृत्य आहे। जर अशा प्रकारांना वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी नियम पायदळी तुडवत राहतील। या संपूर्ण प्रकरणावरून संबंधित बॅनर तत्काळ हटवावेत, जबाबदार व्यक्तीवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, प्रशासनातील हलगर्जीपणाची चौकशी करावी अशी जोरदार मागणी आता सामाजिक कार्यकर्ते, जागरूक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून होत आहे। लोकशाहीत कायदा हा कोणत्याही पदापेक्षा मोठा नसतो, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची वेळ आली आहे। निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास जनतेचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरून उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर खरं तर सगळ्या वेगवेगळ्या विकास कामं असतील, राजकीय पक्षांचे चिन्ह असतील, बॅनर असतील, ते सर्वांनी काढून घेतलं पाहिजे। परंतु वास्तविक पाहता अजूनसुद्धा मतदारांना प्रलोभनं दाखवण्यासाठी आणि मतदारांवरती प्रभाव टाकण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, नगरसेवक असतील, खासदार असतील, या लोकांनी अद्यापही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या विकास कामाचा शुभारंभ म्हणून त्यांनी फलक लावले आहेत। या संदर्भात आम्ही आयुक्तांकडे तक्रार करत आहोत आणि नक्कीच हे प्राधान्यानं महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचं काम आहे की ज्या ज्या ठिकाणी आचारसंहिता भंग होईल त्या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप करून त्या ठिकाणी तक्रार नोंदवलं पाहिजे। पण ते म्हणतात की नागरिकांनी तक्रार नोंदवलं पाहिजे। नागरिकांनी तक्रार नोंदवू दे अथवा न नोंदवू दे, परंतु प्रशासन म्हणून त्यांची कामगिरी त्यांनी केली पाहिजे। जर प्रशासन याच्यामध्ये कुचराई करत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार आहे। जय महाराष्ट्र। मी जनविकास क्रांती सेनेचा अध्यक्ष। निवडणुका म्हणजे आचारसंहितेचा प्रश्न आला आणि या पवित्र आचारसंहितेचा भंग करणे अत्यंत चुकीचं आणि निवडणुकीला एक प्रकारचा आपण गंभीरतेने घेतलं असं होत आहे। या सोलापूरसह 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकामध्ये सोलापूरसुद्धा येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। काल निवडणूक जाहीर झाली दुपारी 4 वाजता, म्हणजे आचारसंहिता लागू झाली। आचारसंहिता लागू झाल्यापासून आमच्यासुद्धा प्रत्येक ठिकठिकाणी बोर्ड वगैरे आम्ही सगळं त्याला काढून टाकलं किंवा काही ठिकाणी कापड लावलं। अशा प्रकारच्या आदर्श आचारसंहिता आम्ही पालन करीत आहोत। परंतु सत्ताधारी पक्षांनी, विशेष करून भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्षांनी आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा गंभीरता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही। या आमच्या पूर्व विभागामध्ये ठिकठिकाणी आमदार देवेंद्र दादांचं फोटो असले बॅनर दिसतात आणि त्यांच्या इतर उमेदवारांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या नेत्यांचं ठिकठिकाणी या भागामध्ये भरपूर प्रमाणात
फोटो असलेले आचारसंहिता भंग केलेले प्रकरण समोर येत आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे आचारसंहितेचा भंग झालेले गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी आहे.